आता 2 दिवस वाळवलेत मी. वाळल्यानंतर अशा प्रकारे चांगल्या फुलल्यात. डबल होतं ह्याचं. मी काय केलं, शक्यतो अशा काड्या केल्यात. काड्या म्हणजे काय होतंय, तेलात घालायला पण इझी होतं, कमी तेलात तळलं जातंय. चकली केली आहे पण अगदी थोडी केली मी. चकलीसारखं असं केलं तर चालतंय, पण तेल पण जास्त घ्यायला लागते. मी कमी तेलात होण्यासाठी म्हणून हे केलंय. वाळायला पण सोपं, 2च दिवस बास होते. हां, असं झालं की तुटलं की झालं. माझ्या कुरड्या वाळून तयार आहेत. तर मी तेलात तळून दाखवते. थोडंच तेल घातलं, बघूया तेल तापले काय. अजून तापायचं, तापू दे 2. 1 किलोच्या कुरड्या तांदळाच्या साधारण असं होत्यात. 5 दिवस मी पाण्यात ठेवते. 5 दिवसांना बाहेर काढून डोसासारखं रुबवायचं. दुसऱ्या दिवशी किंवा रात्री एक भांड्याला 3 भांडं पाणी ठेवून हे करून घ्यायचं. पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. रात्रभर गार होतंय. दुसऱ्या दिवशी हे करायचं. सकाळी उठल्या उठल्या चकल्या पाडायच्या किंवा असं राऊंड करायचं. तर मी चकल्या पण पाडल्या आहेत. चकली मी पाडला. किती छान फुलतोय. डब्यात ठेवायला पण सोपं म्हणून शक्यतो काड्यात पाडलेलं चांगलं आहे. थोड्याशा चकल्या केल्या. ह्याच्यात मी थोड्या ह्याच्यात जिरे घातले, थोडं प्लेन केलंय. शिजल्यानंतर घालायचं जिरे, म्हणजे कलर पांढरा राहतोय. पांढरे तीळ घालतात. अजवण म्हणजे ओवा ते घालतात. आता एक दुप्पट फुलणारे तांदळाचे कुरड्या खाण्यासाठी तयार आहेत. किती छान, लगेच कट कुरकुरीत. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर. 1 किलोच्या कुरड्या घालून झाल्यात. आज घातल्यात, उद्या 1 दिवस उन्हात घालायचं म्हणजे हे होतं, चांगल्या वाळतात. आजच उलट्या होत्यात, उद्या 1 दिवस त्याला ठेवायचं ताटात किंवा परातीत घालून. आज तेवढंच प्लॅस्टिक पेपरवर ठेवायचं. ऊन चांगलं आहे, 2 दिवसात ऊन पुष्कळ होतं. 1 किलोच्या कुरड्या एवढ्या होतात. आता मी हे कंट्रोलचे तांदूळ 1 किलो घेतले आहेत आणि 1 किलो तांदूळ 5 दिवस मी पाणी घालतात. म्हणजे रोज पाणी तेवढं बदलतं. आज 5वा दिवस आहे. आज हे तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि बारीक करून उद्या सकाळी सांडगे घालणार आहे. रोजच्या रोज तांदूळ हे करायचे, धुवून काढायचे. धुवून स्वच्छ पाणी घालून ठेवायचं. आता मिक्सरमध्ये घालते आणि हे करायचं, बारीक करून ठेवते. उद्या ह्याच्या किती भांडं होतं आहे त्याच्यात 3 पट पाणी ठेवणार आहे उद्या सकाळी, आज नाही. आणि पापड, खार, मीठ, जिरं हे सगळं उद्या आता घालून चालू करणार. आता मिक्सरला बारीक करून घेते. आता मी मगाशी दाखवलेली तांदूळ मिक्सरला असं बारीक करून घेतलं. एकदम असं डोसासारखं पण नाही, इस्पीट करून घ्यायचं. आता हे एक डबा एवढा भरला की नाही, उद्या सकाळपर्यंत हे असंच ठेवायचं. आणि उद्या सकाळी हे 1 भांडं आहे की नाही, हेच भांडं 3 भांडं पाणी मोजून घ्यायचं, उकळायला ठेवायचं. हा पापड खार आणला, त्याला कन्नडमध्ये हापळा खार म्हणतात. हा उद्या बारीक करून घालायचा आहे. आता झाकून ठेवते. उद्या सकाळी 3 भांडं पाणी उकळल्यावर शिजायला ठेवणार. आता हे पीठ मिक्सरला बारीक केलं आहे. अगदी डोशाच्या पिठासारखं करायचं, पण एकदम नाईस करायचं, पण थोडं घट्ट ठेवायचं, कारण पाणी शिजायला घालायला पाहिजे नाही. आपल्याला पाण्याचा अंदाज करेक्ट यायला लागतो. आता हा 1 डबा पीठ झाले की नाही, त्याला 3 डबा पाणी घालायला पाहिजे. माझं 1 किलो तांदूळ आहे की नाही, त्याला 3 किलो तांदूळ पाणी घालायला लागते. म्हणजे ह्या डब्याच्या यानं घ्यायचं. आता मी 3 भांडी पाणी घातलं. आता हे उकळलं की थोडंसं पाणी काढून घ्यायचं. याला एक 10-15 मिनटं उकळी यायला पाहिजे, पाणी भरपूर आहे. पाणी उकळल्यानंतर एक अर्धा लिटर पाणी काढून सेपरेट ठेवायचं, लागलं तर घालायचं, नाहीतर पीठ पातळ व्हायला लागतं. आता हे पाणी चांगलं उकळी, ह्याच्यात फक्त मीठ,
आणि पापड खारा घालणार आहे. जिरे ओवा घातलं तर चालतोय, पण ते शेवटी घालायला पाहिजे घालायचं असेल तर, नाहीतर पांढरा शुभ्र तसेच ठेवायचे. माझं आज काय परवा मी केले जिरे घालून, आज माझा घातला तर ओवा घालणार नाही तर काय नाही. पीठ अगदी डोश्याच्या पिठासारखं तसं नाहीच ठेवायचं. आता मी रात्री शिजवून ठेवणार. रात्री शिजवून ठेवलं की काय होतं, गार होतं, सकाळी उठल्या उठल्या घालायला येते. सकाळी जर शिजवलं तर गार व्हायला वेळ जातो. ऊन व्हायच्या अगोदर म्हणजे सकाळी 6ला जाऊन टेरेसवर घालायला येते, म्हणून आता मी रात्री शिजवायला ठेवलं आहे. मीठ पापड खार कन्नडमध्ये त्याला हप्पड खार म्हणतात. ಹಪ್ಪಳ ಖಾರ आता ಸೋಡಾ ಅಡಿಗೆ ಸೋಡಾ ಇರಲ್ರಿ चांगले ನೀರು ಹಾಕಿ ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ आता एक 10 मिनटं चांगलं शिजवू. आता पीठ तयार झालं. सकाळी उठलं की घालायचं, गार होते व्यवस्थित. एक भांड्याला 3 भांडं पाणी घालून तयार करायचं. मी काय त्यात जिरे ओवा काय घातला नाही. आता काय झाकण. आता अशी पाण्याला चांगली उकळी आहे. हा पापड खारा आहे. 1 चमचावर घालायचा, फार काय घालायचं नाही, कारण फळ चांगलं होते म्हणून 1 चमचा पापड खारा घालायचा. आणि मीठ आहे. आता बघणार मी जमलं तर अजून घालणार आहे. जिरे परवा घालून केले, जिरे घालून काय करणार नाही, तर पांढरा शुभ्र तसंच ठेवणार. आता शिजवून ठेवलं की उद्या सकाळी उठल्यावर 6 वाजता भिजवून टेरेसवर घालायचं.